धम्मपद सहस्रवग्गो योच गाथा सतं भासे अनंतपद संहिता एकं धम्मपदं सेयो यं सुत्वा उपसंमती। अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेल्या 100 गाथा जरी कुणी बोलला तरी एक धम्मपद श्रेयस्कर होय। जे ऐकून माणूस उपशम पावतो म्हणजे त्याला शांती लाभते। यो सहसं सहस्येन संघामे मानुसे जिने एकंच जेयमत्तानं सवे संघ गामजुत्तमो। जो 1000 पटीने 1000 माणसे युद्धात जिंकतो त्यापेक्षा एकट्या आपणाला जो जिंकतो तो उत्तम संग्राम जेता होय। अर्थकथा। एक श्रीमंत मुलगी एका चोराच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न केले। नंतर त्या पतीने आपल्या पत्नीला एका डोंगरकड्याच्या टोकावर नेले। तिथे तिचे दागदागिने काढून घेऊन तिला ठार करण्याचा त्याचा हेतू होता। पत्नीच्या काकुळतीच्या विनंत्या निरर्थक ठरल्या। नंतर त्याला अखेरचे वंदन करण्याच्या मिशाने ती त्याच्या पाठीमागे गेली आणि तिने त्याला कड्यावरून खाली ढकलून दिले। त्यानंतर ती भिक्षुणी झाली आणि सारीपुत्ताची भेट झाल्यावर त्याच्याकडून तिने धम्माचे श्रवण केले आणि अरंत पद मिळवले। तिने दरोडेखोराशी लढा दिला आणि नंतर धम्माचे काही शब्द ऐकून ती अरहंत कशी बनली यासंबंधी भिक्षूंमध्ये चर्चा चालत असे। धम्माच्या शब्दाची परिणामकारिता आणि स्वतःवर मिळवलेल्या विजयाचे महत्त्व यासंबंधी बुद्धाने स्पष्टीकरण केले।